नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. झोपण्याआधी काही क्षण स्वतःसाठी काढा. दिवसभराचा गोंधळ, धावपळ, चिंता, जबाबदाऱ्या आणि मनात साचलेले असंख्य विचार आता हळूहळू बाजूला ठेवा. आजचा दिवस कसा गेला? कोण काय बोललं? कोणत्या गोष्टी मनाला लागल्या? कोणत्या गोष्टींची चिंता अजूनही मनात आहे? याचा विचार करत बसण्यापेक्षा काही क्षण शांतपणे श्वास घ्या आणि स्वतःला सांगा की आजचा दिवस आता संपला आहे. जे झालं ते झालं. जे बदलता येणार नाही त्याचा भार घेऊन झोपायचं नाही. कारण मनाला विश्रांती मिळाली नाही तर शरीर झोपलं तरी आत्मा थकलेलाच राहतो. अनेक लोक रात्री अंथरुणावर पडतात पण झोप लागत नाही. डोळे मिटलेले असतात पण मन मात्र भूतकाळात आणि भविष्यकाळात भटकत राहतं. कोणीतरी दिलेला अपमान आठवतो, एखादी चूक आठवते, उद्याची काळजी आठवते, पैशांची चिंता आठवते, घरातील समस्या आठवतात आणि मग रात्रभर मन थकत राहतं. पण आज या क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात जे काही चाललं आहे त्यातील प्रत्येक गोष्ट आज रात्री सोडवणं तुमच्या हातात नाही. काही प्रश्नांची उत्तरं वेळ देईल, काही जखमा काळ भरून काढेल, काही अडचणी उद्या स्वतःच लहान वाटतील. म्हणून आज झोपण्याआधी स्वतःला माफ करा. दिवसभरात काही चुका झाल्या असतील तर त्यांचा स्वीकार करा, पण स्वतःला शिक्षा करू नका. कारण माणूस आहे म्हणून चुका होतात. जे कधीच चुकत नाहीत अशी माणसं या जगात नाहीत. स्वतःवर राग धरणं थांबवा. स्वतःला दोष देणं थांबवा. अनेकदा आपण इतरांना सहज माफ करतो पण स्वतःला माफ करत नाही. त्यामुळे मनावर ओझं वाढत जातं. आज ते ओझं खाली ठेवा. तुमच्या मनात जर कोणाबद्दल राग असेल, कटुता असेल, वेदना असेल तर काही क्षण त्यांचाही विचार करा आणि मनात म्हणा, मी तुला माफ करतो. याचा अर्थ त्यांनी जे केलं ते योग्य होतं असा नाही, पण त्यांच्या चुकीचं ओझं आयुष्यभर स्वतःच्या मनावर घेऊन फिरायचं नाही. राग माणसाला आतून जाळतो. क्षमा मनाला हलकं करते. आता तुमचा श्वास शांतपणे घ्या. प्रत्येक श्वासासोबत चिंता बाहेर जात आहे असं अनुभवा. प्रत्येक श्वासासोबत मन अधिक शांत होत आहे असं अनुभवा. तुमच्या डोक्यावर स्वामी समर्थांचा हात आहे अशी कल्पना करा. त्यांच्या आशीर्वादाचा प्रकाश तुमच्या मनातील अंधार हळूहळू दूर करत आहे असं अनुभवा. तुमच्या छातीत साचलेली भीती, काळजी, असुरक्षितता हळूहळू वितळत आहे. स्वामी शांतपणे सांगत आहेत, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. आयुष्यात कितीही मोठं संकट असो, कितीही कठीण परिस्थिती असो, प्रत्येक वादळ कायम राहत नाही. प्रत्येक अंधाराला शेवट असतो. अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपण पूर्णपणे एकटे आहोत, पण खरं पाहिलं तर आपण एकटे नसतो. कारण परमेश्वराची कृपा अनेकदा शांततेत काम करत असते. ती मोठ्या आवाजात दिसत नाही, पण योग्य वेळी जाणवते. तुम्ही आजवर किती संकट पार केलीत याचा विचार करा. ज्या गोष्टी त्यावेळी अशक्य वाटत होत्या त्या आज मागे पडल्या आहेत. त्याचप्रमाणे आजची चिंता देखील एक दिवस मागे पडेल. म्हणून उद्याची भीती घेऊन झोपू नका. उद्या अजून आलेलाच नाही. तुमच्याकडे फक्त हा क्षण आहे. हा क्षण शांततेने जगा. तुमच्या आयुष्यात जे चांगलं आहे त्याबद्दल कृतज्ञ व्हा. तुमच्याकडे श्वास आहे, जीवन आहे, आशा आहे. हेच खूप मोठं आहे. अनेकदा आपण जे नाही त्याचा विचार करत राहतो आणि जे आहे त्याची किंमत विसरतो. आज काही क्षणांसाठी कृतज्ञतेचा विचार करा. एखादं प्रेमळ नातं, एखादी चांगली आठवण, एखादी मिळालेली मदत, एखादा सुंदर क्षण. त्या आठवणी मनात आणा. मनाला शांत होऊ द्या. जर तुम्ही खूप थकलेले असाल, खूप तुकलेले असाल, खूप रडलेले असाल तर स्वतःला सांगा की विश्रांती घेणं ही कमजोरी नाही. काही वेळा थांबणं आवश्यक असतं.
झाडाला वाढण्यासाठी जशी शांत रात्र लागते तशीच माणसालाही लागते. तुमचं आयुष्य एका दिवसात बदलणार नाही, पण प्रत्येक शांत रात्र तुम्हाला नव्या सकाळीसाठी तयार करते. म्हणून आज स्वतःवर दया करा, स्वतःवर प्रेम करा. स्वतःला सांगा की तुम्ही पुरेसे आहात. तुम्ही जसे आहात तसे स्वीकारण्यासारखे आहात. जगानं काहीही म्हटलं तरी तुमची किंमत इतरांच्या मतांवर ठरत नाही. तुमची किंमत परमेश्वराच्या नजरेत आहे आणि त्या नजरेत तुम्ही महत्त्वाचे आहात. आता कल्पना करा की स्वामी समर्थ तुमच्या जवळ बसले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर शांत हास्य आहे. ते काही बोलत नाहीत, पण त्यांची उपस्थितीच तुम्हाला धीर देत आहे. तुमच्या मनातले प्रश्न, वेदना, अश्रू आणि चिंता तुम्ही त्यांच्या चरणी ठेवत आहात. आता ते ओझं तुम्हाला एकट्यानं व्हायचं नाही. जे तुमच्या हातात आहे ते करा. जे तुमच्या हातात नाही ते त्यांच्यावर सोडा. कारण प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्नच सर्वात मोठा थकवा निर्माण करतो. काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, काही गोष्टी सोडाव्या लागतात आणि काही गोष्टींसाठी फक्त विश्वास ठेवावा लागतो. आज रात्री विश्वास निवडा. भीती नाही, चिंता नाही, विश्वास. कारण विश्वास मनाला शक्ती देतो. तुमच्या आयुष्यात कितीही अडथळे आले तरी प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. प्रत्येक सूर्योदय नवीन सुरुवात घेऊन येतो. म्हणून या रात्रीला शांततेची भेट द्या. मनात स्वामींचं नाव घ्या. हळूहळू, प्रेमाने, शांतपणे. प्रत्येक वेळी नाव घेताना मन अधिक हलकं होत आहे असं अनुभवा. प्रत्येक वेळी नाव घेताना शरीरातील ताण कमी होत आहे असं अनुभवा. आणि आता स्वतःला सांगा, मी सुरक्षित आहे, मी शांत आहे, मी एकटा नाही, स्वामी माझ्यासोबत आहेत. हे शब्द मनात पुन्हा पुन्हा उमटू द्या. रात्र अधिक गडद होत जाईल, पण तुमचं मन अधिक प्रकाशमान होत जाईल. तुमचे डोळे हळूहळू मिटू द्या. विचार हळूहळू विरघळू द्या. श्वास शांत होऊ द्या. आणि या शांततेत, या विश्वासात, या श्रद्धेत स्वतःला विसावू द्या. कारण कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या चमत्कारांची गरज नसते, फक्त एका शांत रात्रीची गरज असते. आणि कदाचित आजची रात्र तीच रात्र असेल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनाला शांती लाभो, तुमच्या हृदयाला धैर्य लाभो आणि तुमच्या झोपेला गोड विश्रांती लाभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.